असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर आपल्यालाही सर्वप्रथम प्राप्त करायचे असतील तर आपण आत्ताच आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे। आणि आजचा हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक जरूर करा। प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल घडवेल। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य गोष्टींचा विचार करण्यासाठी योग्य नक्कीच हा संदेश आहे। अर्थात तुम्हाला हा संदेश नक्कीच सकारात्मक बनवेल। म्हणून तुम्ही आजचा हा संदेश शांत मनाने पुढील 15 ते 20 मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा। नक्कीच असावं एकतरी असं मुक्कामाचं ठिकाण जिथं थोडा नक्कीच विसावा मात्र आपण प्रत्येकांना घेता येईल। भावनांना वाचा फुटेल आणि जसेच्या तसे ते समोरच्याला मात्र नक्कीच उजडेल। वाईट प्रसंगात सर्व आपली साथ सोडतील पण एकच ते समर्थ आहेत जे सावलीसारखे आपल्या नेहमी सोबत असतात, ते म्हणजे आपले बाळूमामा। म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही मात्र समजून घेतलं पाहिजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे आलीत, किती जास्त नक्कीच तुम्हाला त्रास जरी होत असला ना तरी देखील तुमच्या पाठीशी बाळूमामांची शक्ती आहे। म्हणून तुम्ही कधी देखील काळजी करू नये। काळजी केल्यानंतर तुम्ही कधी देखील पुढे मात्र जाऊ शकणार नाही। म्हणून तुम्ही तुमची काळजी सोडा आणि नक्कीच हा संदेश ऐका। मामा म्हणतात, अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये, थांबा आता हे सर्व। अर्थात किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा तू त्रास स्वतःला करून घेणार आहेस। तुला मी रडण्यासाठी जन्म दिलेला आहे का? तू मलाही नक्कीच तुला मी रडण्यासाठी जन्म नाही दिलेला। तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग तू माझं नामस्मरण करीत राहा। मी तुझ्या सोबत आहे, त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे। लोक तर बोलणारच। तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा तर तुला त्रास कधी देखील होणार नाही। म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण पूर्णत्व आपल्या मनामधील चिंता सोडून हा संदेश ऐकावा। बाकी मामांच्या दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्तांचे व नक्कीच माझे थेट नाते आहे असे नेहमी माऊली आपल्याला म्हणतात। प्रत्येक व्यक्ती नक्कीच माझ्या अर्थात इच्छेने माझ्या दरबारामध्ये येतो आणि प्रत्येकांच्या समस्येवरील उत्तर मी नेहमी तयार केले आहे। योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्याची समस्या मी मात्र नक्कीच दूर करणार आहे असेच आपल्याला नेहमी बाळूमामा म्हणतात। बाकी स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल जर मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी किती उलाढाल जरी केला तरी देखील काही देखील एक फरक पडणार नाही। आणि प्रेमळ मित्रांनो, संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो, मार्ग मात्र त्यामधून नक्कीच आपल्याला मिळतो। बाकी बाळूमामाने आपल्याला शिकवलेले आहे। मामा म्हणतात, तू कुणाचं कधी वाईट चिंतू नकोस, तुझं कधी वाईट होऊ देणार नाही। तू कोणाला कधी दुखावू नकोस, तुला कोणी कधी दुखवणार नाही। तू कोणाबद्दल कधी वाईट बोलू नकोस, नक्कीच तुझ्याबद्दलही कोणी कधी वाईट बोलणार नाही। तू कोणाला कधी फसवू नकोस, तुला कोणी कधी फसवणार नाही। आणि तू कोणाला उपाशी ठेवू नकोस, तू कधी उपाशी राहणार नाहीस। सेवा करत राहा, सेवा करायला प्रवृत्त कर, तुला मी कधीही एकटं मात्र पाडणार नाही। बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारीच लोक जास्त चांगली असतात। कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी मात्र स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात। रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काही देखील उपयोगाचे नसते। मस्तक ज्याचे बाळूमामांच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी? असता आशीर्वाद बाळूमामांचा पाठी, मग व्यर्थ चिंता कशासाठी? संघर्ष हे तर निसर्गाचं आमंत्रण आहे। ज्याला नक्कीच जो याला स्वीकारतो ना तो मात्र आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जातो। बाकी प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात। फरक तर बस इतकाच आहे, ते म्हणजे जो नेहमी नक्कीच तपासून पाहतो त्याला मात्र गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते। समजून घ्या,
आपल्या आयुष्यामध्ये काही देखील व्यर्थ कधी होणार नाही जर तुमचा विश्वास भगवंतांवरती असेल तर. आपल्याला दुःख देणारे जगामध्ये कमी नाहीत हे जितकं सत्य आहे ना, तितकंच सत्य तर हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे बाळूमामांशिवाय या संपूर्ण ब्रह्मांडात कोणी देखील नाही. चालता चालता कधीतरी ठेच मात्र आपल्याला लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख मात्र हे असणारच. अर्थात समजून घ्या, पूर्णत्व ठेच लागणार म्हणून चालणं का म्हणून आपण सोडायचं, दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं, दुःखाती आनंदाला कोठेतरी शोधायचं, आतून रडता नाही दुसऱ्याला नेहमी हसवायचं, यालाच तर जीवन जगणं म्हणत असतात. संकटांचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा तुम्ही वापर करून पहा. आयुष्यात तुम्हाला अर्थात खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा बाळूमामांना तुम्ही निस्वार्थ मनाने हाक मारून पहा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. विश्वास ठेवा, तुम्ही जेव्हा कोणासाठी तरी चांगलं कराल तेव्हा तुमच्यासाठी देखील कोठे ना कोठे चांगलं नक्कीच होईल. बाकी मित्रांनो, जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल ना, त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुम्हाला अनुभवायला येतील. म्हणूनच वाईट वेळेमध्ये माणसाने कधी देखील खचून जाऊ नये, कारण वाईट वेळ ही तर काही काळासाठी असते. अर्थात आयुष्यामध्ये वेळ किती जरी वाईट असली तरी देखील आपण मात्र नेहमी सकारात्मक राहायचं आहे. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी तर भगवंत उशिराच देतो. तुम्ही फक्त संयम ठेवा, तुमची पण वेळ लवकरच येणार. मनापासून भक्ता मला हाक मार, मी नक्कीच येईल. संकटात असताना तुम्हाला नक्कीच भगवंतांचे अर्थात बाळूमामांच्या मंदिरामध्ये नक्कीच मंदिरामध्ये दरबारामध्ये जाणे किंवा पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची तशी मनस्थिती नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण करीत राहा. नक्कीच ते तुमच्या नेहमी सोबत असतात. समजून घ्या, भक्ती कधीही पैशाने होत नसते. भक्ती तर नेहमी निस्वार्थ मनाने जो करतो त्याचीच भक्ती बाळूमामा स्वीकारतात. म्हणून प्रथम तुम्ही निस्वार्थ मनाने फक्त नामस्मरण करा. बाकी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. भगवंत नेहमी तुमच्या सोबत असतील. बाकी जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हा बाळूमामांना असे पात्र शरीर भेटते तेव्हा मात्र बाळूमामा त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विचार, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण नेहमी चमकतात. या शरीरालाच सेवेकरी असे म्हणतात. बाकी मित्रांनो, आयुष्यात कधीही कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर तुम्ही नक्कीच मामांकडे जायला विसरू नका, कारण त्यांपेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. कोणी विचारलं आयुष्यात तू काय गमावलं आणि काय मिळवलं, तेव्हा मात्र सरळ सरळ सांगायचं की जे गेलं ते कधी माझं नव्हतं आणि जे मिळालं ते बाळूमामांनी माझ्यासाठी ठेवलं होतं. जिथे मी जास्त काही मागत नाही आणि बाळूमामा मला कधी कुठे कमी पडू देत नाही. बस एवढंच आपण नेहमी ठामपणे म्हटलं पाहिजे. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, एखाद्याने तुमची साथ सोडली व नक्कीच पाठ फिरवली तर कधी खचून जाऊ नका. बाळूमामांकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे बाळूमामांच्या चरणात. हे समजण्यासाठी आपल्याला त्यांचे मात्र नामस्मरण करण्याची गरज आहे. अर्थात दाखवण्यापेक्षा निभावणं खूप महत्त्वाचं असतं. ते प्रेम असो नाही तर मैत्री, एवढं मात्र निश्चिंतच स्मरणात ठेवा. रस्ता खराब लागला म्हणून तुम्ही कधी देखील मागे वळू नका. फक्त तुम्ही तुमची गती कमी करा आणि मग पुढे तुम्ही त्याच मार्गाने चालत राहा. कदाचित पुढची वाट तुमच्यासाठी चुकाची नक्कीच परमेश्वराने केलेली असेल. बाकी दिव्याची ज्योत कधी देखील बोलत नाही, फक्त तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी कधी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करीत राहा, तेच तुमचा नेहमी परिचय देतील. एवढंच आपण समजलं पाहिजे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी
कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतच. त्याच प्रकारे निस्वार्थ अर्थात भावनाने केलेली बाळूमामांची सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाळूमामांपर्यंत पोहोचतात. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यानंतर त्या अडचणी अजून जास्त नक्कीच वाढतात आणि चिंतन केल्यानंतर आणि संयम राखल्यास त्या मात्र संपून जातात. आणि बाळूमामांचे आभार मानले तर अडचणी मात्र आनंदामध्ये बदलून जातात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही किती भगवंतांचे नामस्मरण केले, अर्थात किती जरी आपण प्रामाणिकपणे जरी असलो ना, तरी देखील आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या येणारच आहेत. कारण अडचणीशिवाय आयुष्य मात्र कधीच आपले राहणार नाही. म्हणून किती जास्त अडचण आली तरी देखील आपण कधी देखील घाबरू नये. बस एवढंच आपण प्रत्येकाला नेहमीच मनात ठेवायचं आहे. परमेश्वर म्हणतात, काळजी करणं सोड, चिंता करणं सोड. आयुष्यात जेवढं तुला मिळालेलं आहे बस तू त्याचाच नेहमी आनंद घे. एवढंच आपल्याला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचे. एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळाले नाही म्हणून कधी तुम्ही निराश होऊन जाऊ नका. कारण आयुष्यामध्ये आपल्याला भगवंताने भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. समजून घ्या, आपल्याला एकाच गोष्टीमध्ये नसून भरपूर गोष्टीमध्ये यश मिळू शकते. फक्त आपल्याला मात्र स्वतःवरती नेहमी नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. बाकी आपण किती जरी प्रेरणादायी लेख वाचलेत, किती जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रेरणादायी व्हिडिओ पाहिलेत, तरी देखील आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये काही क्षणासाठी सकारात्मक असू. अर्थात आयुष्यामध्ये तुम्हाला सदैव सकारात्मक राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. आयुष्यातील अर्थात आयुष्यामधील संघर्ष आणि तरीही चेहऱ्यावर हास्य हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ एक मार्ग आहे. बाकी मित्रांनो, विचार तुम्ही नेहमी उत्तम करा. कारण जो व्यक्ती नेहमी उत्तम विचार करतो त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे आलीत तरी देखील ते मात्र संकटे तो नक्कीच नष्ट पूर्णत्व करीत असतो. अर्थात ज्याचे जसे विचार असतील ना तसे मात्र नक्कीच त्या व्यक्तीचे पूर्णत्व जीवन असते. म्हणून आपण मात्र नेहमी उत्तम विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत म्हणतो, सर्वजण जरी तुझ्या विरोधात गेले तरी देखील तू कधी घाबरू नकोस. समजून घ्या, आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते आपल्या उत्तमासाठीच घडत असते. म्हणून तुम्ही नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे तुम्ही चिंतन करण्याकडे जास्त लक्ष द्या. बाकी संघर्ष जो स्वीकारतो ना तोच मनुष्य आयुष्यामध्ये पुढे सरकतो. म्हणून संघर्ष आपण स्वीकारला पाहिजे. बाकी संघर्ष मात्र अर्थात संघर्षाला कधी देखील तुम्ही घाबरू नका. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये जितकं जास्त नक्कीच घाबराल त्यापेक्षा जास्त आपल्याला आयुष्यामध्ये अजून जास्त चिंता होत राहतील. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन नक्कीच करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात याचा विचार करणं सोडा आणि ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत त्या गोष्टींचा तुम्ही नेहमी विचार करा. बाकी आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही म्हणून तू मात्र कधी चिंता करू नकोस. कधी कधी माणसाने अर्थात माणसांचे निर्णय चुकतात पण भगवंतांचे निर्णय कधी चुकत नाहीत. अर्थात भगवंतांनी तुमच्यासाठी जी कोणती योजना नक्कीच राखलेली आहे ती योजना मात्र तुमच्यासाठी योग्यच आहे. अर्थात एखादी गोष्ट जर मनासारखी घडलेली नसेल तर तुम्ही जास्त कधी चिंता करू नका. कारण आयुष्यामध्ये गोष्टी मात्र आपल्या मनासारख्या कधी होत नसतात. अर्थात भरपूर गोष्टी या तर नक्कीच आपल्या मनाविरुद्ध होतच असतात. याला तर नक्कीच आयुष्य म्हटलं आहे. म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला काय मिळवायचं आहे याचा तुम्ही सतत विचार करा. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंतांचे नामस्मरण मात्र आपण प्रत्येकाने नेहमी केलंच पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे. कधी कधी असं वाटतं लोक आपल्याचे जसं वागतात तसं मात्र आपण वागावं. पण नक्कीच मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक मात्र काही देखील राहणार नाही. बस एवढंच आयुष्यामधली एक सत्यता आहे.
मित्रांनो समजून घ्या, समध्या गोष्टी मनासारख्या होतील असं काही देखील नाही. अर्थात ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या जेव्हा गोष्टी झालेल्या होत्या तेव्हा मात्र आपण नक्कीच आनंदी राहिलं पाहिजे. कारण नक्कीच भगवंत आपल्याला जे काही देतोय त्यामध्ये जो समाधानी राहून आयुष्य जगतो तोच मनुष्य आयुष्यामध्ये भरपूर जास्त पुढे जातो. परमेश्वर म्हणतो, घाबरू नकोस, चिंताही तू करू नकोस. जेवढं तू गमावलेले आहेस त्यापेक्षा उत्तम तुला नक्कीच मिळणार आहे. फक्त तू उत्तम पद्धतीने कर्म करीत राहा. योग्य वेळ आल्यानंतर तुला तुझ्या कर्माचे फळ निश्चितच मिळेल. बस एवढंच परमेश्वर सदैव म्हणतात. बाकी सगळेच विषय सांभाळणार आहे. अर्थ सांभाळणारी वही रफ म्हणून ओळखली जाते. तिला ना सुंदर अर्थात बाइडिंग असते ना सुंदर कव्हर. कुटुंबातील जबाबदारी अर्थात जबाबदार व्यक्तींची पण अशीच काही अवस्था असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, जेव्हाही तुमचे दिवस आणि वेळ खराब असतील तेव्हा मात्र तुम्ही कधी देखील घाबरू नका आणि कधी कोणाच्या बोलण्यावर देखील तुम्ही लक्ष केंद्रित करू नका. जो व्यक्ती नेहमी स्वतःच्या कामाकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करतो तो मात्र व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमी पुढे नक्कीच जातो. कधी कधी एखादी व्यक्ती आयुष्यात अर्थात आयुष्याच्या अशा टप्प्यातून जात असते जिथे ती स्वतःच रडत असते आणि स्वतःला सांत्वन मात्र देत असते. प्रेमळ मित्रांनो, जेव्हा देखील हक्काचं मागण्याची वेळ येते तिथून महाभारत सुरू होतं. जेव्हा हक्काचं सोडण्याची वेळ येते तिथून मात्र नक्कीच रामायण सुरू होते. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहोत या गोष्टीचा नक्कीच तुम्ही कधी देखील विचार करू नका. नेहमी तुम्ही स्मरणात ठेवा, आपण कोणत्या गोष्टी नक्कीच सध्या आपल्याकडे आहेत या गोष्टीचा नेहमी आपण मात्र विचार केला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये अशक्य असे तर काहीच नसते. जर आपण नक्कीच ठरवले तर आपल्यासाठी सर्व काही शक्य आहे. बस आपण मात्र योग्य मनाने नक्कीच शक्य प्रत्येक गोष्टी आहेत असं नक्कीच ठरवलं पाहिजे. बस आपल्या मनाचाच प्रत्येक गोष्टींचा खेळ आहे. अर्थात जसे तुमचे मन विचार करत असते तसेच तुमचे आयुष्य बनते. बाकी प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता कमतरता दोन्ही देखील असतात. फरक फक्त इतका आहे, तो म्हणजे जो प्रत्यक्ष पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो नेहमी तपासून पाहतो त्याला मात्र कमतरता दिसते. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्य कसं आनंदात जगायचं, काळ आपल्यासोबत काय घडले याचा विचार करणं सोडून देऊन आपल्याला उद्या काय घडवायचं आहे याचा मात्र आपण प्रत्येकाने नेहमी विचार केला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच आनंद जर प्राप्त करायचा असेल तर तुम्ही इतरांना आनंद दिला पाहिजे. माझं कोणी काही बिघडू शकत नाही कारण मी आधीच आयुष्याचा खेळ खंडोबा करून मात्र नक्कीच बसलोय. हे देखील तितकंच करे. भगवंत पसारा झालाय आयुष्याचा, सोडवताही येईना आणि सावरताही येईना. मर्यादित कसं राहायचं हे नक्कीच रामायण शिकवतं आणि मर्यादेत कसं ठेवायचं हे आपल्याला महाभारत शिकवतो. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्याला काही ना काही शिकवतच असतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपल्याला नेहमी नक्कीच एकच गोष्ट स्मरणात ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही नक्कीच आपल्याला प्राप्त करायचं आहे त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपण नक्कीच प्राप्त करू शकतो. फक्त आपल्याला नेहमी उत्तम कर्म करायचे आहेत. बाकी जिथे स्वाभिमानाला ठेच पोहोचेल तिथं एक क्षणी तुम्ही थांबू नका. मग समोर कोणीही जरी असले तरी देखील तुम्ही मात्र कधी देखील नक्कीच घाबरू नका. गंजून संपण्यापेक्षा झुंजून संपलेलं कधीही आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ नक्कीच आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात, चूक झाली तर नक्कीच तुम्ही त्या चुकीमधून उत्तम गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. परंतु तुमच्या आयुष्यामध्ये चूक झाली म्हणून तुम्ही कधी देखील नक्कीच रडू नका किंवा पूर्णत्व घाबरू नका. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी पूर्णत्व समजलं पाहिजे. बाकी आज जे तुमच्याकडे आहे बस तेच तुमचं आहे. नक्कीच एवढंच तुम्ही समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो,
भगवंत म्हणतात, आयुष्यात किती अवघड जरी क्षण आला ना तरी देखील तुम्ही मात्र कधी देखील घाबरू नका. कारण आयुष्यामध्ये किती अवघड जरी क्षण आले, किती अवघड जरी वेळ आली तरी देखील ती वेळ मात्र काही क्षणांसाठी आपल्या आयुष्यामध्ये असते. अर्थात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकता ज्या गोष्टी अर्थात तुम्हाला नक्कीच हवे आहेत. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास करून पहा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख मात्र नक्कीच होणार नाही. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, चिंता करणं सोड आणि नक्कीच माझे चिंतन कर. बाकी प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधरेल असं तर काही देखील नाही. काही लोक फसवण्याचे अर्थात पद्धत बदलतात, पण मात्र ते नक्कीच कधीही वाकत नाहीत. हे देखील समजून घ्या. आयुष्यभर गरीब राहिलो तरी चालेल, पण कुणाची मात्र फसवाफसवी कधी देखील आपण करायचं नाही. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो आणि तोच थेंब जर हातावर पडला तर तो चमकतो. शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब मात्र तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपल्याला नेहमी उत्तम सोबत निवडायचे आहे. बाकी आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ, मी तुझ्या नक्कीच मागे असेन. पण दुःखामध्ये वळून बघू नकोस, कारण तेव्हा मी तुझ्या नक्कीच पूर्णत्व सोबत असेल. असंच आपल्याला नेहमी बाळूमामा म्हणतात. आणि पेंज जरी सोन्याची असली ना तरी देखील ती मात्र नक्कीच पायात घालतात. आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळावर लावतात. अर्थात किंमत पूर्णत्व कधी देखील किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरूनच माणसाची मात्र किंमत ठरत असते. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अर्थात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करीत आहात त्याबद्दल कुणाला देखील पत्ता लावू देऊ नका. कारण तुम्हाला जर खरोखर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः मात्र नेहमी प्रयत्न करीत राहा. जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून योग्य पद्धतीने असे प्रयत्न करीत असतो ना, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये योग्य वेळ आल्यानंतर योग्य असे फळ नक्कीच मिळून जाते. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणात ठेवली पाहिजे, ती म्हणजे किती सुख असो किती दुःख असो, आपल्या मुखामध्ये मात्र नेहमी नक्कीच भगवंतांचे नाम राहिलं पाहिजे. बाकी प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड मात्र नक्की वाटत असतात, एवढं मात्र आयुष्यातले एक मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, सगळं काही उत्तम घडवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला सर्वात जास्त संकटांचा सामना देखील करावा लागेल. म्हणूनच आपण प्रथम संकटांचा सामना मात्र नक्कीच केलं पाहिजे. म्हणून तुम्ही त्यांचा सामना करा. कधी होणार नाही, अर्थात काही होणार नाही अर्थात. आणि उगाच कल्पनांमध्ये अडकू नकोस, निर्भय हो, भिवू नकोस. नक्कीच तू निर्भय होऊन जग. मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे, असेच आपल्याला नेहमी भगवंत निश्चिंतच म्हणत असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर मग मात्र ते कटू वाटते. एवढं मात्र नक्कीच खरे. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी नक्कीच पूर्णत्व वर्षासाठी भाड्याने घेतलेली एक पद्धतीने मालमत्ता आहे. किती माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली मात्र आपल्याला करावंच लागतं. हेच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे, सर्व काही उत्तम जर तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला वाईट नक्कीच पूर्णत्व परिस्थितीचा सामना करावा लागेल. एका स्मशानाबाहेर लावलेली पाटी, तुला अखेर मात्र इथेच यायचं होतं. येता येता आयुष्य मात्र नक्कीच तुझं संपून गेलं. या जगापासून तुला काय मिळालं? तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं. आयुष्याला अर्थात आयुष्यातला पहिलं लंगोट त्याला खिसा नव्हता आणि हे शेवटचं कफन त्यालाही खिसा नाही. मग आयुष्यभर खिसा भरण्यासाठी इतकी धडपड कशाला केलीस? हेच नक्कीच एका शमशानाबाहेर दिलेले खरे आणि मोठे छान सत्य आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आपण ज्या पद्धतीने ठरवत असतो
अर्थात आपण ज्या पद्धतीने आयुष्यामध्ये कर्म करीत असतो ना, त्याच पद्धतीने आपले आयुष्य मात्र होत असते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, कधी देखील कोणत्याही नकारात्मक व्यक्तीबद्दल अर्थात व्यक्तीबरोबर तुम्ही नक्कीच राहू नका. कारण ज्या पद्धतीने आपण नक्कीच विचार करतो त्या पद्धतीनेच आपले नक्कीच आयुष्य घडते. एवढेच नसून प्रत्येक नक्की यशस्वी व्यक्तीने म्हटलेलं आहे, जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे तुम्ही सतत त्याच गोष्टीचा विचार करा. इतर कोणत्याही गोष्टीचा तुम्ही कधी देखील विचार करू नका. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ताच आहे. बाकी मित्रांनो, माणसाला एक मात्र वाईट सवय नक्कीच आहे, तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणीच जास्तीत जास्त प्रमाणात मात्र घुटमळतो. बाकी समजून घ्या, मनापेक्षा अधिक सुपीक स्थान इथे मात्र कुठलंच नाही. कारण तिथे जे काही पेरले जाते ते आधीच वेगाने वाढत जाते. मग ते आपले विचार असोत, दोष असोत किंवा नक्कीच प्रेम असोत, एवढं मात्र समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत मन. झोपताना नेहमी तुम्ही तुमचे मन शांत ठेवायला शिका. कारण सकारात्मक विचारच सुंदर मात्र स्वप्नांना नेहमी जन्म देतात. बाकी भगवंतांच्या प्रत्येक निर्णयावर आपण मात्र नेहमी खुश राहायचं असतं. कारण बाळूमामा तुम्हाला ते कधी नाहीत देत जे तुम्हाला नेहमी चांगलं वाटतं, तर तुमच्यासाठी जे चांगलं असतं तेच तुम्हाला बाळूमामा सदैव देतात. काही गोष्टी तर तिथल्या तिथे सोडता आल्या की मग मात्र मनाला त्रास कधी देखील होणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्य किती खडतर जरी असलं ना तरी देखील आपण ते हसत हसत मात्र जगावं. कारण चेहऱ्यावरचं लहानसं स्मित हास्य देखील खूप काही करण्याचं आपल्याला बळ देतं. स्वतःला आणि इतरांनाही नक्कीच ते बळ देत असतं. म्हणून आपण आपलं आयुष्य नेहमी हसत जगलं पाहिजे. गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते, आणि अर्थात मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे माणूस दोन गोष्टी कधी देखील विसरत नसतो. एक मनाला आवडलेली आणि दुसरी मनाला लागलेली गोष्ट. कोणी तुम्हाला दुःखाच्या सोबती बनला, अर्थात कोणी आपल्या दुःखाच्या सोबती बनला की डगमगणारी पावलेही मात्र आपली स्थिर होऊ लागतात. आणि प्रेमळ मित्रांनो, पैसा आणि संपत्तीवर एवढाच घमंड करा की तुम्ही मेल्यानंतर माणसाने स्वाभिमानाने खंद्या नक्कीच दिला पाहिजे, मजबुरीने नाही. बाकी मित्रांनो, आपल्या आयुष्यात मनात राहणाऱ्या माणसांपेक्षा अर्थात मन ओळखणारी माणसं जास्तीत जास्त प्रमाणात गरजेची आहेत. तोडले आहे पण संपले नाही. पुन्हा एकदा नव्याने उभं कसं राहायचं हे निसर्ग आपल्याला शिकवत असते. आयुष्य कुठूनही सुरू होऊ शकते, फक्त संयम मात्र आपण ठेवलं पाहिजे. आयुष्यात थोडीशी मैत्री अगदी भोल्या भाबड्या लोकांशी करा. हुशार लोक तर गरजेच्या वेळी नेहमी व्यस्त असल्याची कारणं देतात. नातं सांभाळायचं असेल तर चूक मात्र सांभाळून घेण्याची मानसिकता आपल्या मनी असली पाहिजे. आणि नातं टिकवायचं असेल तर नको तिथं चुका काढायची सवय कधी देखील आपली मात्र नसू नये. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्य सगळ्यांसाठी सारखे कधी देखील नसते. अर्थात कोणी प्रेमासाठी फुले घेतात, अर्थात फुले हातात घेतात, तर कोणी पोटासाठी. यावरूनच आपण आपले आयुष्य योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. पण तुमची जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदाने नक्कीच जगायला शिका. बाकी अजब न्याय आहे या दुनियेचा. लोक खोटं बोलून माणसे जिंकतात आणि खरं बोलणारे मात्र सगळ्यांच्या नजरेत नक्कीच विलन ठरतात. सुखाला अंत नसतो. म्हणूनच नक्कीच माणूस नेहमी शांत नाही, बाकी सावधान असेल, अर्थात समाधान असेल तरच पैसा सुख देईल. नाहीतर किती आपण पैसा कमविला तरी देखील तो मात्र तुम्हाला कधी देखील सुख देऊ शकणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, स्मरणात ठेवा, कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचे नाते अजिबात नाही. अर्थात तुम्हाला जेव्हा गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, संयम राखणे हा तर आयुष्यामधला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा मात्र नक्कीच करीत असतो. बाकी मन किती मोठं आहे महत्त्वाचं नाही, मनात आपलेपणा किती आहे हे जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्वाचे असते. बाकी राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनामध्ये ठेवून रागावणारी माणसं कधीही चांगली असतात. वेळेवर वेळ न देणारे आयुष्यभर नक्कीच तुम्हाला काय साथ देतील हे देखील तुम्ही समजलं पाहिजे. नात्यांना तुम्ही तुमचा वेळ द्या. प्रेम आणि साथ दोन्ही देखील नक्कीच राहील. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहतात त्या व्यक्तीला कधीच तुमची मात्र किंमत समजणार नाही. कारण त्याच्या मनात आणि डोळ्यांत हा भ्रम तयार झालेला असतो की तुम्हाला त्याची गरज आहे, नक्कीच त्याला तुमची नाही. बस एवढंच आयुष्यामधले सत्य आहे. बाकी खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं नक्कीच आहे. ते कितीही जुनं झालं ना तरी त्यातील शब्द कधी देखील बदलणार नाहीत. आणि प्रेमळ मित्रांनो, दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या संपूर्ण जगामध्ये कधी देखील एकटी नसतात, कारण त्यांच्या पाठीशी नेहमी बाळूमामा असतात. म्हणूनच आपण नेहमी आनंदी राहायला जगलं पाहिजे. बाकी प्रत्येकजण आपल्याला त्याच्या गरजेनुसार महत्त्व देत असतो. आपला ब्रह्म असतो त्यासाठी आपण खूप खास असतो, एवढं मात्र नक्कीच खरे. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता मात्र आपल्याला यायला हवेत. आणि जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी तुम्ही पळू नका. पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी तुम्ही मात्र नक्कीच पळलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात किती देखील अपयश आले तरी देखील तुम्ही कधी खचून जाऊ नका. कारण एक यश प्राप्त करण्यासाठी हजारो अपयशांचा सामना मात्र आपल्याला नक्कीच करावा लागतो. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता मात्र यायला हवेत. आणि प्रेमळ मित्रांनो, असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय जर आपल्याला लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख कधी देखील जाणवणार नाही. बाकी कोणीही गरीब अथवा श्रीमंत कधीच नसतो, कारण भाजीतलं मीठ आणि भाकरीचं पीठ सगळ्यांच्या घरामध्ये सारखंच असतं. स्वभावात थोडा तरी तिखटपणा नक्कीच असावा, नाहीतर लोक उसाप्रमाणे चावून नक्कीच खातात. बाकी ठरवलं ते प्रत्यक्षात होतं असं तर काहीच नाही, आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असे देखील नाही. यालाच कधीच आयुष्य म्हटलं गेलं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरोखर आनंदी जर राहायचं असेल तर तुम्ही प्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून जीवन जगाल. बाकी जीवन हे कोणासाठी पण कधी थांबत नसते, म्हणून थांबून नको, चालत राहा. उद्या परत नवीन दिवस नक्कीच येणार आहे, हेच आपल्याला नेहमी परमेश्वर निश्चिंतच म्हणत असतात. आजमावून पहा. ज्यांना जास्त राग येतो ना ती माणसे मनाने फार नक्कीच छान असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी असावा. तुमचा चेहरा नेहमी हसरा असावा आणि नक्कीच आम्हालाही तुमचा हेवा वाटावा. नक्कीच असा तुमचा जीवनाचा प्रवास मात्र नक्कीच असावा. आमचा स्वभाव आणि मन दोन्ही तर सारखेच आहेत. कोणती नातं हे आम्ही स्वार्थासाठी नाही तर मन आणि माणुसकी जोडण्यासाठी जपतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, अर्थात पुस्तकात वाचलेल्या सत्यापेक्षा व्यवहारातून अनुभवास येणारे सत्य फार वेगळे व डोळे उघडणारे असते. बाकी भगवंत म्हणतो, हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याचे कर्तव्य पार पाडायला शिकलं पाहिजे, तेव्हा त्या हक्काला नक्कीच किंमत राहते. आणि नशीबवादी होण्यापेक्षा तुम्ही मात्र प्रयत्नवादी झालं पाहिजे. म्हणून तुम्ही प्रयत्नवादी व्हा, कारण प्रयत्न केले तर तुमचे नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल, एवढं मात्र निश्चिंतच. आणि प्रेमळ मित्रांनो, भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यात दुःख मात्र आपल्याला देतात. तुम्हाला जर खरोखर आनंदी नक्कीच राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि नक्कीच दुसऱ्याला आनंदी पाहायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचं एक प्रकारचं मोठं लक्षण आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, समाधानी राहणं हे ते जगातलं सगळ्यात मोठं एक पद्धतीचे सुख आहे. बाकी
आयुष्यामध्ये किती अर्थात संपत्ती जरी तुम्ही कमावून ठेवली तरी देखील तुम्हाला मात्र त्या संपत्तीचा आनंद घेण्यासाठी उत्तम मनस्थिती तुमची असली पाहिजे. जर तुमची मनस्थिती आणि आरोग्य उत्तम नसेल तर किती संपत्ती तुमच्याजवळ असली तरी देखील तुम्हाला मात्र त्याचा आनंद कधी मिळणार नाही. मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप जास्तीत जास्त प्रमाणात चांगली असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जीवन आहे तेथे आठवण आहे आणि आठवण आहे तिथे भावना आहेत. भावना आहेत तिथे आपली माणसं आहेत आणि आपली माणसं आहेत तेथे मात्र नक्कीच तुम्ही आहात. बाकी नक्कीच चांगली पूर्णत्व प्रेरणा देणे आणि एखाद्याला मार्गदर्शन करणे हे देखील एक प्रकारची नक्कीच सेवाच आहे. नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या मात्र गोष्टींचा आनंद आपण घेतलं पाहिजे, म्हणून तो तुम्ही घ्या. कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक आपल्याला सुंदर दिसतो. बाकी दुरावा जरी काट्याप्रमाणे भासला तरी आठवण मात्र गुलाबासारखी सुंदर नक्कीच असली पाहिजे. विचार कमी करा आणि तुम्ही शांत झोपा. जे होईल ते तर चांगल्यासाठीच होईल. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच कपडे धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात. अगदी तसेच चांगल्या लोकांच्या संगतीत जरी राहिलं तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ मात्र नक्कीच होत असतात. म्हणून तुम्ही चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहा. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण नेहमी समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे उगवलेला सूर्य आपल्याला एक नक्कीच नवीन दिवस, एक नवीन संधी पूर्णत्व देत असतो. म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी उत्तम पद्धतीने नक्कीच प्रत्येक दिवशी कार्य करायचं आहे. बाकी जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवत असतो तो मात्र कधी देखील मागे जाणार नाही. अर्थात ज्याचे कष्ट दमदार असतात ना, त्यांचे जगणे आणि वागणं देखील रुबाबदारच असतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये अशक्य असे काहीच नसते. तुम्हाला जर प्रत्यक्षात चांगल्या गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर प्रथम तुम्ही योग्य पद्धतीने कर्म उत्तम करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचं आहे. जशी तुटलेली चप्पल टाकलेली बरी असते, तशीच आपल्यावर उलटलेली माणसं सोडलेली कधीही बरी असतात. आणि नक्कीच प्रेमळ मित्रांनो, माणूस स्वार्थासाठी वारानुसार भगवंत बदलतो, अर्थात देव बदलतो, आणि गरजानुसार तो मात्र नाते बदलतो. एवढं मात्र नक्कीच, जिथे पूर्णत्व आयुष्यात तुम्हाला किंमत नाही तिथे कधी तुम्ही नक्कीच जाऊ नका. आठवण त्यांची काढा जे चांगले आहेत. प्रेम आशावर करा जो खरा आहे. साथ त्यांची द्या जो तुमच्याशी नेहमी प्रामाणिक आहे. आणि प्रेमात त्यांच्या पडा जो स्वभावाने सुंदर आहे. बाकी व्यक्तीचं मन साफ नसेल तर त्याचा सुंदर चेहरा काही देखील कामाचा नाही. म्हणून आपण प्रथम आपले नक्कीच मन आतून सुंदर केले पाहिजे. श्रद्धा ही जीवनाची खरी शक्ती आहे. म्हणून आपण मात्र विश्वास भगवंतांवरती ठेवलं पाहिजे. स्वतःला असं तुम्ही बनवले पाहिजे. आपण ज्याच्या जवळ आहोत त्याला मात्र नक्कीच गर्व वाटला पाहिजे. आणि ज्याच्याजवळ आपण नाहीत त्यांना मात्र पश्चाताप नक्कीच झालं पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे. मैत्रीतला रंग नाही तरीही ती मात्र रंगीन, अर्थात रंगीत आहे. मैत्रीला चेहरा नाही तरी ती मात्र सुंदर आहे. आणि मैत्रीला घर नाही म्हणूनच ती मात्र आपण प्रत्येकांच्या नक्कीच हृदयात आहे. जीवनात वेळेअभावी संगत सुटली तरी सुटू द्या, पण संवाद मात्र कधी सुटता कामा नये. कारण संवाद ही तर प्रत्येक नात्याची रक्तवाहिनी आहे. बाळूमामा म्हणतात, जगातील नक्कीच कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव वस्तू ही माणुसकी आहे. म्हणून तुम्ही प्रथम माणुसकी जपा. भगवंत तुम्हाला प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये नक्कीच मदत करतील. आपण जो बोलत असतो ना ते शब्द असतात, आणि जे बोलत नाही ते एक पद्धतीची आपली भावना असते. आणि जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ते एक पद्धतीची नक्कीच मर्यादा असते. पुढे काय होणार माहिती नाही, पण आत्मविश्वास मात्र असा हवा की जे होईल ते मात्र उत्तमच होईल. एवढं मात्र आपण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून नक्कीच कष्ट केले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या,
जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद नक्कीच निर्माण करीत असतात आणि करण्याची क्षमता ठेवतात, भगवंत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी देखील कमी मात्र नक्कीच होऊ देणार नाही. शरीरावरील जखमांनी अनेक औषध मेडिकलमध्ये भेटतात, मनाचा इलाज मात्र हक्काच्या माणसांकडूनच होत राहतो. आणि प्रेमळ मित्रांनो, नशिबाचं आणि मनाचं कधी देखील जुळत नाही, कारण मनात जे असतं ते मात्र आपल्या कधी नशिबात नसतं, एवढं मात्र निश्चिंतच खरे. भगवंत म्हणतो, प्रेमळ भक्ता, आयुष्यात कोणत्या गोष्टी तुझ्या सोबत अर्थात जवळ आहेत त्याच गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा आनंद नक्कीच पूर्णत्व शोधला पाहिजे. आणि ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या नाहीत त्या गोष्टीचा कधी तुम्ही विचार देखील करू नका. बाकी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी अर्थात देणारी माणसंही भेटत जातात, अगदी नक्कीच तुमच्यासारखे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, थकलेल्या मनाला शांत करण्याचे समाधान म्हणजेच बाळूमामांचे नामस्मरण आहे आणि बाळूमामांचे असे संदेश आहे. बाकी सहन न होणाऱ्या गोष्टी जेव्हा माणूस हसत हसत सहन करतो ना, तेव्हा मात्र तो माणूस नक्कीच मनाने जिंकलेला असतो. म्हणून प्रथम तुम्ही तुमच्या मनाने नक्कीच जिंकायला शिका. अर्थात जो व्यक्ती नेहमी मनाने जिंकतो तो मात्र आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच मागे जाणार नाही. बाकी सत्य हे तर नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं अर्थात काही गोष्टींचे उत्तर ही वेळ आल्यानंतर नक्कीच द्यायचे असतात. बाकी वाईट गोष्टी या तर आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी या तर आपल्याला पूर्णत्व पेराव्या लागतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्याचा आनंद घेण्यासाठी माणूस कधीच जगत नाही, तो तर फक्त आपल्या गरजा आणि नक्कीच कधीही पूर्ण न होणाऱ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राबत असतो. लॉटरी फक्त पैशांची नाही लागत, काही वेळेस एखादी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं ही सुद्धा एक प्रकारची लॉटरीच आहे. बाकी जगात कुठलीही गोष्ट अति केली की मग मात्र माती नक्कीच होते, पण बाळूमामांचे नामस्मरण एकमेव अशी गोष्ट आहे की अति केली तरी माती मात्र आपली कधी होणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी त्यांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करावे. बाकी निर्णय चुकला म्हणून माणूस कधी वाईट होत नसतो. कदाचित परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले असेल, अर्थात दुसऱ्याला चुकीचे समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात मात्र एक वेगळाच गोडवा तयार होतो. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात किती जास्त दुःख जरी असलेत तरी देखील आपण नेहमी आपल्या मनाने कधी खचून जाऊ नये, कारण जो व्यक्ती नेहमी स्वतःच्या मनाने नक्कीच खचून जात असतो ना, तो व्यक्ती कधी देखील आयुष्यामध्ये पुढे मात्र नक्कीच जाऊ शकणार नाही. म्हणून आपण प्रथम मनाने कधी आपण स्वतःच्या नक्कीच खचू नये. बाकी वाईट दिवस येतात तेव्हा जेव्हा काहीच मात्र करायची इच्छा आपली होत नाही, पूर्ण दिवस आपला मात्र निश्चिंत स्थान तणावात जात असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, सगळे प्रश्न मात्र एकाच वेळी समोर येतात. वाटतं का माझ्यासोबतच असं नक्कीच होतं, पण चिडचिडपणा देखील होत असतं, राग देखील निश्चिंतच आपल्याला पूर्णत्व येत असतो. परंतु प्रेमळ मित्रांनो, यावेळी आपण प्रत्येकाला नेहमी स्वतःला मात्र सावरायचं असतं, कारण आयुष्यामध्ये कुठली गोष्ट कधीही उत्तम घडत नसते, पण जी गोष्ट घडते ती तर आपल्या उत्तमासाठीच घडते. म्हणून तुम्हाला सध्या जे प्राप्त झालेले आहे त्यामध्ये तुम्ही मात्र नक्कीच आनंदी राहून जगलं पाहिजे. भगवंत म्हणतात, चिंता करणं सोडून दे, चिंतन करण्याकडे माझे लक्ष दे. तुझ्या आयुष्यामध्ये जे तू गमावलेले आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला मात्र निश्चिंतच प्राप्त मात्र होऊन जातील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी भगवंतांचे चिंतन मात्र केलं पाहिजे. बाकी माणसांचा स्वभाव हा तर कायम प्रामाणिक नक्कीच असावा, कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण मात्र माणसाच्या स्वभावानेच होते. जोडण्यासाठी ज्याने कष्ट घेतले, तोडताना तो 10 विचार करतो. ज्याला सगळं आयतं मिळालं तो एका झटक्यात तोडतो, मग ते झाड असो किंवा नाते असो. आणि प्रेमळ मित्रांनो, एक प्रकारे तुम्ही मात्र समजलं पाहिजे, ते म्हणजे जेवढे जास्त तुम्ही नक्की साधं राहाल
तेवढंच तुम्हाला जास्त आनंदाचा अनुभव होईल. म्हणून आयुष्यामध्ये कितीही ब्लॅक अँड व्हाईट गोष्टी घडल्या तरी आपण आपलं कलरफुल जगणं कधी सोडायचं नसतं. बस एवढंच आपण स्मरणात ठेवायचं असतं. स्वभावाच्या प्रेमात पडा, चेहऱ्याच्या कधीही नाही. काळानुसार चेहरे नक्कीच बदलत जातात, स्वभाव कधी देखील बदलणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख नसते. दुःख तर प्रथम तुमच्या मनामध्ये आहे. म्हणून तुम्ही प्रथम तुमच्या मनावरती विजय मिळवा, तेव्हाच तुम्हाला आयुष्यामध्ये आनंद नक्कीच अनुभवायला मिळेल. बाकी आठवण म्हणजे काय हे कुणावर तरी स्वतःपेक्षा जास्त जीव लावल्यानंतर आपण प्रत्येकांना समजतं. आयुष्यात 2 वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कुणाचे काही कधी नुकसान मात्र होणार नाही. आणि आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं हा तर क्षणांचा खेळ असतो, पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा तुम्ही मात्र कधी विचार करू नका. कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा मात्र तुम्ही नक्कीच त्यांच्यासाठी चांगली होता, आणि गरज संपली की मग मात्र तुम्ही त्यांच्यासाठी वाईट होता. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र कधी देखील जास्त विचार करू नये. कधी कधी आयुष्यात एकटेपणाही गरजेचा असतो, कारण तेव्हाच तर आपली ओळख स्वतःशी मात्र होऊन जाते. बाकी बुद्धीने व्यवहाराचे गणित मात्र सोडवता येतात, पण भावनांचं गणित सोडवायला मात्र एक संवेदनशील मन नक्कीच लागतं. आणि प्रेमळ मित्रांनो, लोक फक्त स्वतःचा विचार करतात आणि समोरच्या मात्र व्यक्तीचं काय होईल कसं होईल त्यांना काही देखील फरक मात्र कधी पडत नसतो. बाकी नक्कीच समजून घ्या, आयुष्यामध्ये सर्व काही उत्तम तुम्हाला मिळवायचं असेल तर उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच कराव्या लागतील. मी आजही खूप खुश आहे, कारण नक्कीच आजही माझ्यासोबत कोणी नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये आनंदी खरोखर तुम्हाला राहायचे असेल तर प्रथम तुम्ही तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी तुम्ही राहायला शिका. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार भगवंतांशिवाय कोणी देखील नसावा. एकटं राहण्याचं कौशल्य विकसित तुम्ही करा. तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी तुम्हाला बदलताना नक्कीच दिसतील. बाकी प्रेमळ मित्रांनो, आनंदाने जगा, कारण एक दिवस आपण आपल्याच कार्यक्रमामध्ये मात्र नक्कीच गैरहजर राहणार आहोत. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमीच मनात ठेवायचं आहे. असावं कोणीतरी मन जपणारं, दूर राहून सुद्धा आपलंसं वाटणारं. जे बोलतात ते शब्द असतात, जे बोलत नाहीत त्या भावना असतात, आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही ते मात्र नक्कीच मर्यादा असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात या गोष्टीचा तुम्ही कधी जास्त विचार करू नका. अर्थात ज्या गोष्टी तुम्हाला सध्या प्राप्त झालेल्या आहेत त्या गोष्टीकडे पहा आणि नेहमी आनंदाने राहून जीवन जगा. कधी हसवतात, कधी नक्की क्षण आपल्याला हे नक्कीच रडवतात, कारण क्षण तर हे असेच असतात. पानावरच्या 2 बिंदूसारखे आयुष्यात येतात आणि जातात. हे एवढं मात्र नक्कीच, आयुष्यात अशा माणसांना तुम्ही निवडा जो सुखात तुमच्या मागे आणि दुःखामध्ये तुमच्या मात्र नक्कीच पुढे असेल. बाकी आयुष्यात मागितलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळावीच हा हट्टास कशासाठी. कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते न मिळालेलं देखील चांगलं असतं, फक्त ते समजायला आपल्याला जरा मात्र नक्कीच उशीर लागतो. बाकी आयुष्य सरळ आणि साधं आहे, ओझं ते आहे फक्त आपल्या अपेक्षांचं आणि गरजेचं. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या अपेक्षांना दूर ठेवा आणि नेहमी तुम्ही स्वतःच्या मनाला आनंदी मात्र ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. प्रवासात शेवटचं स्तर आल्यानंतर रिकामी होणारी खिडकीजवळची जागा काय कामाची. आयुष्यात भेटणारी व्यक्ती, वस्तू, आनंद ज्या वयात भेटायला हव्यात त्या वयात नक्कीच भेटायला हव्यात, नाहीतर त्याचं महत्त्व मात्र शून्य होतं. एवढं देखील तितकंच खरे. आजमावून पहा, ज्यांना जास्त राग येतो ती माणसे मनाने फार छान असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सध्या मिळालेले आहे ते तर
नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टामुळे मिळालेली आहे, म्हणून तुम्ही त्याचा भरगोष्ट अर्थात भरपूर जास्त असा आनंद घ्या, पण गर्व कधी करू नका. एवढं मात्र नक्कीच खरे, आयुष्यात खूप सारे जण येतात हे आणि जातात हे, प्रत्येकाला मात्र आपण कधी लक्षात ठेवायचं नक्कीच नसतं. पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात ना, त्यांना मात्र आपण शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच लक्षात ठेवायचं असतं. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात धरायचं. प्रत्येक गोष्ट तुमच्या नशिबात असणे हे काय तुमच्या हातात नाही, पण तीच गोष्ट तुमच्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र तुमच्या नक्कीच हातात भगवंतांनी दिलेले आहेत. गरज संपली की दूर करणाऱ्यांच्या जगात गरज नसताना जीव लावणारे फार कमी आहेत. अशा माणसाला ओळखता मात्र यायला हवं आणि जपताही नक्कीच यायला हवं. बाकी दुसऱ्यांसाठी का होईना, पण स्वतःला मात्र नेहमी हसवता आले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, विश्वास ठेवा, अर्थात तुम्ही जेव्हा कोणासाठी काय चांगलं करत असता तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं परमेश्वर नक्कीच घडवत असतं. इतकंच की ते तुम्हाला कधी दिसणार नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये दुःख नसून दुःख तर नक्कीच आपल्या मनामध्ये आहे. म्हणून तुम्ही ज्या वर्षी नक्कीच तुमच्या मनावरती विजय मिळवाल तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे व्हाल. बाकी टेन्शन घेऊन जगू नका. कोणी 21व्या वर्षी ग्रॅज्युएट झालं पण 10 वर्षांनी चांगली नोकरी मिळाली. कोणी शिक्षण घेतलं नाही पण 25व्या वर्षी करोडपती झालं. कोणी 25व्या वर्षी लग्न केलं पण 5 वर्षात घटस्फोट झाला. कोणी 40व्या वर्षी लग्न केलं पण आयुष्यभराचं खरं प्रेम मिळालं. कधीच वाटून घेऊ नका की तुम्ही उशिरा अर्थात आलात किंवा खूप लवकर आहात. तुम्ही जिथे आहात जसं आहात तसंच तुम्ही योग्य आहात. तुमच्या प्रवासाची गती वेगळी जरी असली तरी देखील मात्र ती योग्य आहे. जगण्याचा आनंद घ्या, प्रत्येकाची वेळ मात्र येतच असते. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी सुख मागून कधी मिळत नसते, सुख शोधून कधी सापडत नसते. सुख तर अशी गोष्ट आहे जी दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःला कधी मिळत नसते. आहे त्याला जपून ठेवा, कारण हा आयुष्याचा चित्रपट पुन्हा कधी देखील लागणार नाही. क्षण जगायचे असतात, काही क्षण अनुभवायचे असतात, तर काही क्षण मात्र जपायचे असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, किती सुंदर असलं आयुष्य तरी आपल्या माणसांशिवाय मात्र ते अपूर्ण आहे. बाकी तुमच्या अर्थात आपल्या कामाच्या व्यापातून महत्त्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजेच ते एक पद्धतीचं प्रेम आहे. आणि समजून घ्या, कोणी बोलवलं नाही तर कधी तुम्ही जाऊ नका. सांगितले नाही, विचारायचं पण नाही. बाकी लेट बोलवलं नाही म्हणा. एक गोष्ट तुम्ही कायम स्मरणात ठेवा, ते म्हणजे व्हॅल्युएबल बना, अवेलेबल नाही. एवढंच तुम्हाला समजायचं आहे. बाकी आयुष्य सरळ आणि साधंच आहे. ओझं आहे ते फक्त तुमच्या अपेक्षा आणि गरजांचं. एवढं मात्र निश्चिंत. लोकांच्या गर्दीत बसून नेहमी कम्फर्टेबल होण्यापेक्षा अर्थात एकांतात बसून कम्फर्टेबल राहिलेलं कधी आपल्यासाठी उत्तम. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, या जीवनाच्या प्रवासामध्ये कधी तुमच्या मनासारख्या गोष्टी नक्कीच घडणार नाहीत. समजून घ्या, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड देखील करता येत नसते. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही कधी करता येत नसतं, कारण हा रोजचा तो नक्कीच रिॲलिटी शो नाही. म्हणून भरभरून पूर्णपणे जगा, कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा मात्र कधी देखील लागणार नाही. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला समजून मात्र घेतल्या पाहिजेत. मित्र, पुस्तक, रस्ता, विचार चुकीचे असते तर दिशाभूल होते आणि चांगली असती तर आपले जीवन मात्र यशस्वी होते. आणि प्रेमळ मित्रांनो, नाही जमणार असा विचार करत नेहमी नक्कीच फसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली मेहनत अर्थात करू सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचे हे पहिले पाऊल आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, स्वप्न तर मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मात्र मोजावी लागते. आयुष्यात कितीही अर्थात कोणती गोष्ट अवघड कधीच नसते, फक्त विचार मात्र सकारात्मक असले पाहिजेत. दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याजवळ काही नसले तरी चालेल,
पण सन्मान मात्र नक्कीच आपण प्रत्येकांना देता आला पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, जिव्हाळ्याचं तृणानुबंधन असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यामध्ये कधी देखील येत नसतं. मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तर तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे माणुसकीचा बॅलेन्स पुरेसा असो. म्हणूनच कामासाठी तुम्ही वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या, कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाया आहे. स्नेहासाठी वेळ द्या, कारण तो सुखाकडे नेण्याचा मार्ग आहे. स्वप्नासाठी तुम्ही तुमचा वेळ द्या, कारण ते ध्येयाकडे जाण्यास नक्कीच सोबत करील. आणि हास्य विनोदासाठी तुम्ही तुमचा वेळ द्या, कारण ते जीवन अर्थात एक पद्धतीचे संगीत आहे. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या. अर्थात पूर्णत्व मोकळीक किती मिळालं तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच राखता यायला हवा. बाकी भगवंत म्हणतात, तुला तुझ्या आयुष्यामध्ये जे काय मिळवायचं आहे त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला नक्कीच मिळतील. म्हणून प्रेमळ बघता नेहमी तू चिंता करण्यापेक्षा आमचे चिंतन करण्याकडे तू मात्र लक्ष दिलं पाहिजे. सुखासाठी कधी आपल्याला हसावे लागते तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणूनच मनुष्याला देखील आयुष्यामध्ये आनंद नेहमी मिळवण्यासाठी भरपूर जास्त दुःखाचा मात्र सामना करावा लागतो. म्हणून तो तुम्ही करा. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुटलेली फुले सुगंध देऊन जातात, गेलेली क्षण आठवणी देऊन जातात. प्रत्येकाचे अंदाज मात्र वेगळे आहेत. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही माणसे आयुष्यभर आपण प्रत्येकांच्या नक्कीच लक्षात राहतात. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधी देखील एकटी नसतात, कारण त्यांच्या पाठीशी नेहमी भगवंत असतो. बाकी जो तुमच्या आनंदासाठी नेहमी हार मानत असतो त्याच्याशी तुम्ही कधी देखील जिंकू मात्र शकणार नाही. आणि कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची मात्र नक्कीच ठरते. जिथे सर्व संपले याची तुम्हाला जाणीव होत असते, अर्थात तिथे मात्र पाठीवर अलगट पडणार आहात. भगवंतांपेक्षाही कधी कमी नक्कीच नसतो. कमवणं तर कठीण नसतं ते जपणं आणि टिकवून ठेवणं. जीवनात संघर्ष आहे, पण अपयश नक्कीच नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण प्रत्येकांना संघर्ष मात्र नेहमी करायचा आहे. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून मात्र नक्कीच घेण्यासाठी मनाचा पूर्णत्व मोठेपणा लागतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहोत या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला कोणत्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत या गोष्टींकडे तुम्ही तुमचे लक्ष दिले पाहिजे. शब्दांची निवड चुकली की वाक्य मात्र बिघडते, आणि माणसाची निवड चुकली तर आयुष्य बिघडते. बाकी प्रेम 3 गोष्टींमुळे जास्त वाढते, ते म्हणजे आठवण, काळजी आणि नक्कीच विश्वास. आणि प्रेमळ भक्तांनो, निर्णय जरी चुकलेत तरी देखील हरकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनापासून निर्णय नेहमी घ्यायला शिका. जो व्यक्ती नेहमी इतरांच्या मनानुसार निर्णय घेत राहतो तो मात्र आयुष्यामध्ये नेहमी दुःखी राहतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूंसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे, तो म्हणजे जिव्हाळा, जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही नेहमी आनंदी मात्र नक्कीच ठेवतो. बाकी फुलाला नक्कीच पूर्णत्व, पाण्याचा आणि नात्याला मायेचा मात्र ओळावा नक्कीच मिळाला तरच ते मात्र नेहमी भरत असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, नात्यांमध्ये दिलं घेतलं पाहिजे असं कधीच नसतं, तर कधी कधी आपले आपुलकीचे 2 शब्दच समोरच्याला सगळ्यात मोठा आनंद देखील देत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात, असरा चेहरा माणसाचा खरा नक्कीच दागिना आहे, नाहीतर आतून तर सगळीच दुखावलेली नक्कीच असतात. स्मरणात ठेवा, जी सहज मिळते ती फसवणूक असते. जो कष्टाने मिळतो तो मात्र आदर असतो.
आणि जे मनापासून मिळते ते एक पद्धतीचे प्रेम असतं आणि जे नशिबाने मिळते ते म्हणजे मित्र असतात. बाकी आपल्याला समजून घ्यायचं आहे ते म्हणजे नात्यांच्या बाजारात नेहमी तीच लोक एकटी पडतात जी मनानं नेहमी स्वच्छ नक्कीच असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र नेहमी नक्की समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहेत याचा आता मात्र तुम्ही विचार करणं सोडून द्या आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी यशस्वी होण्याचा विचार करा. कारण जो व्यक्ती नेहमी फालतू गोष्टींचा विचार करतो, फालतू म्हणण्यापेक्षा नक्कीच तुम्ही कोणत्याही इतर वाईट गोष्टींचा विचार करू नका. जसे की लोक तुमच्याबद्दल कोणता विचार करतात, तुम्हाला नक्कीच काय बोलतात आणि कोण तुमची निंदा करते त्याच पद्धतीने लोकांना काय वाटेल अशा पद्धतीचा विचार तुम्ही मात्र नक्कीच करणं सोडून द्या. अन्यथा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील यशस्वी नक्कीच होऊ शकणार नाही. म्हणूनच आपण आपला वेळ तिथेच द्यावे जिथून आपल्याला काहीतरी उत्तम गोष्टी शिकायला मिळतील. बस एवढंच आपण स्मरणात ठेवावे. म्हणूनच आयुष्यामध्ये आपण नेहमी आनंदी राहावे आणि बाळूमामांचे असे संदेश शांत मनाने आपण प्रत्येकाने ऐकावे. लोकांना जास्त कधी हुशार करायच्या भानगडीत पडू नका, कारण एका मर्यादेनंतर तुमचंच ज्ञान वापरून तुम्हालाच ते मात्र वेळात काढण्याचा नेहमी प्रयत्न करतील. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. बाकी जीवनात तुम्हाला काय भेटले हे कधी महत्त्वाचं नाही, अर्थात तुम्हाला काय टिकवता आले हे जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्वाचं आहे. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे ती आठवण आहे, कारण ही विसरताही येत नसते आणि नक्कीच त्या व्यक्तीला परतही कधी देता येत नसते. दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान मात्र नक्कीच देता आलं पाहिजे. बाकी माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून आपल्याला जगता आले पाहिजे. जग खूप सुंदर आणि चांगलं आहे, फक्त चांगलं म्हणून तुम्हाला प्रत्येकाला नक्कीच वागता आलं पाहिजे. बाकी जीवन आहे तेथे देखील आठवण आहे, आठवण आहे तिथे भावना देखील नक्कीच आहेत. बाकी भावना आहेत तेथे नक्कीच आपली माणसे आहेत आणि आपली माणसं आहेत तेथे नक्कीच तुम्ही आहात. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण आपली चिंता सोडावी आणि असेच आयुष्याला प्रेरणा देणारे भगवंतांचे संदेश शांत मनाने ऐकत चालावे. हा संदेश तुम्ही देखील तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असेल तर धन्यवाद. हा संदेश लाईक करा आणि आपली यूट्यूब चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.